सो स्टुडंट आता क्वेश्चन नंबर 3 बघा दिलेला आहे. गिवन अर्थमॅटिक प्रोग्रेशन 12, 16, 20 आणि 24 फाइंड द 24th टर्म. आता आपल्याला ह्या 4 टर्म दिलेल्या आहे आणि 24वी टर्म आपल्याला काढायची आहे. सो त्यासाठी आपण काय करणार, आता इथे अगोदर T1 लिहून घेणार 12, T2 लिहून घेणार 16, T3 लिहून घेणार 20 आणि T4 लिहून घेणार आपण 24. आता हे लिहून घेतलं. हे लिहून घेतल्यानंतर आपण कॉमन डिफरन्स फाइंड आउट करणार. D इक्वल्स टू T2 मायनस T1. सो T2 आहे 16 मायनस 12. सो तुमचा आन्सर येते 4, राईट. त्यानंतर बघा T3 मायनस T2. सो तुमचा आन्सर काय लिहिते बघा आता 20 मायनस 16 म्हणजेच 4. सो देअरफॉर कॉमन डिफरन्स इज 4. आता कॉमन डिफरन्स 4 आलेला आहे. आपला फॉर्म्युला लावा. फॉर्म्युला काय, आपल्याला 24th टर्म काढायची आहे. सो देअरफॉर T24 इक्वल्स टू A प्लस n मायनस 1 D. सो A ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. A ची व्हॅल्यू दिलेली आहे 12. सो 12 प्लस n मायनस 1 म्हणजे n म्हणजे 24 मायनस 1 इंटू D. आता D ची व्हॅल्यू आलेली आहे 4. सो आता इथे बघा 12 प्लस 24 मधून 1 गेला 23 मल्टिप्लाय बाय 4. तर अशा प्रकारे इथे हे आन्सर येते आपलं. त्यानंतर 12 ॲज इट इज प्लस 23 मल्टिप्लाय बाय 4 92. सो आता इथे 92 प्लस 12 याची जर ॲडिशन केली तर आन्सर येते 104. तर ही झाली आपली T24. म्हणजे 24th टर्म जी असणार आहे ती आपली 104 असणार आहे. तर क्वेश्चन नंबर 4, फाइंड 19th टर्म ऑफ द फॉलोइंग AP 7, 13, 19, 25. सो आता इथे T1 आपल्याला दिलेला आहे 7, T2 दिलेला आहे 13, T3 दिलेला आहे 19, T4 दिलेला आहे 25. ओके. सो आता इथे D इक्वल्स टू काय येईल T2 मायनस T1 म्हणजे 13 मायनस 7. आता 13 मायनस 7 केल्यानंतर इथे तुमचा आन्सर काय आहे ते बघा 6. त्यानंतर इथे T3 मायनस T2. सो T3 दिलेला आहे 19 मायनस 13. सो इथे तुमचा आन्सर येणार 19 वरून 13 गेले 6. तर अशा प्रकारे देअरफॉर D इक्वल्स टू 6 हे तुमचा कॉमन डिफरन्स आहे. तर आपल्याला इथे फाइंड द 19th टर्म म्हणलेलं आहे म्हणून T19 इक्वल्स टू A प्लस n मायनस 1 D. सो A ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 7 प्लस 19 मायनस 1 मल्टिप्लाय बाय D आहे 6. सो 7 प्लस 19 मायनस 1 विल बी 18 मल्टिप्लाय बाय 6. म्हणजेच आता 7 प्लस 18 मल्टिप्लाय बाय 6. तर इथे आपला आन्सर येणार 108. 108 प्लस 7 115. सो T19 टर्म 19वी टर्म जी आहे ती आहे 115. तर अशा प्रकारे आपण याला फाइंड आउट करू शकतो. आता बघू आपला 5th नंबरचा प्रॉब्लेम.